पुन्हा एकदा प्रश्न आहे का? वर्गमुळामध्ये 1.96 याचं वर्गमूळ काढला आपण, किती आलं होतं? 1.4 म्हणजे 14चा वर्ग 196 आहे. 225 1.15 आहे, 2.25 अधिक 2.89 आहे ते 1.17 आहे, भागिले 0.002116 त्याला आपण काढलं होतं बघा 0.046 आणि वरची बेरीज किती आली होती? 4.6 भागिले 0.046. तर यानं भाग घालवला तर 0.046 गुणुले 100 बरोबर 4.6 येत आहे, म्हणजे इथं 100चा भाग जातोय. इथं 100 म्हणजे वर्गमुळामध्ये 100 आलंय. वर्गमुळामध्ये 100 म्हणजे 10चा वर्ग. वर्गमुळामध्ये 100 म्हणजे 10चा वर्ग. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10चा वर्ग. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. दोन नंबरचं गणित आहे. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून एकूण 2116 रुपये अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? बघा हे गणित कसं सोडवणार तुम्ही? जितके विद्यार्थी होते, समजा आता वर्गामध्ये जर 40 विद्यार्थी असतील तर एका मुलाने 40च रुपये वर्गणी दिलेली आहे. असं किती विद्यार्थी असतील? जेवढे विद्यार्थी तेवढे एका विद्यार्थ्यानं तेवढी रक्कम दिलेली आहे. त्याच्यामध्ये वर्ग शिक्षकांचं 91 रुपये घातलेले आहेत आणि टोटल 2116 झालेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा टोटल मधून वर्ग शिक्षकाची रक्कम वजा करा. टोटल मधून आधी वर्ग शिक्षकांची रक्कम वजा करा. 2116 वजा 91 करा. 2015 येते का बघा? हो हो काय हो करून बघा. येते मॅडम 2015. येते मॅडम 2015. व्यवस्थित करा. 2116 चुकताय वजा बाकी. आता कोणी तर सांगितली बघा बरोबर. 2025. छान. 2025. 2025 ना मॅडम. 2015 वाले बघा इथं कशी येते वजा बाकी. 2116 वजा 91 करायला सांगितलं होतं. 6 मधून 1 गेले 5 उरले. 11 मधून आता 1 मधून 9 जात नाही. आपण 11 मधून गुपित हातचा पकडूया. 11 मधून 9 गेले 2 उरले. बरोबर. हातचा देऊन टाकला. 1 मधून 1 वजा केले 2 झाले आणि 2ला 2. 2025
मग 2025 हे कोणत्या तरी संख्येचा वर्गमूळ आहे. तुमच्या समोर पर्याय आहेत बघा, त्यातून तुम्ही मॅडम लगेच 45 आहे. मॅडम 45. 45 चा वर्ग आहे 2025. 225 नाही बाळांनो, 2025. म्हणून एका विद्यार्थ्याने किती रुपये दिले वर्गणी? प्रत्येक विद्यार्थ्याने 45 45. रुपये वर्गणी दिलेली आहे. हे गणित समजलं? हो. काय केलेलं आहे तुम्ही? एकूण रक्कम आहे, एकूण रक्कम जी कल्याण निधी म्हणून दिलेला आहे, त्यातून तुम्ही वर्ग शिक्षकांनी 91 रुपये भरलेले वजा केले. उत्तर आलेलं आहे 2025. 2025 आणि 2025 याचा वर्ग काढलेला आहे आपण 2025 चा, आणि उत्तर आहे 45. तर एका विद्यार्थ्याने 45 रुपये भरले आणि वर्गामध्ये एकूण 45 विद्यार्थी होते. म्हणजे 45 गुणुले 45 बरोबर 2025 हे उत्तर आलेलं आहे वर्ग शिक्षकाची रक्कम वजा करून. म्हणजे 45 विद्यार्थी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने 45 रुपये जमा केले, म्हणून त्यांची रक्कम जमा झाली होती 2025. आणि त्याच्यामध्ये 91 रुपये वर्ग शिक्षकांचे पकडले, त्यावेळेस 2116 रुपये झाले होते. समजलं? हो. हो. पर्याय चेक करायचे. प्रश्न असा आला परीक्षेला, जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 तर x बरोबर किती? तुम्ही पर्यायाकडून सुद्धा उत्तराकडे जाऊ शकता. पर्याय घेऊन जर चेक करायचं असेल तर आता सार्थकचं उत्तर घेऊन आपण चेक करूया. पर्याय नंबर 4. 2 गुणुले x बरोबर त्यानं पकडलेला आहे 4, तर 4 चा वर्ग. x चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024. तर इथं 4 चा वर्ग 16 आणि 16 दोन्ही 32, यासाठी येते 32. आणि जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर भागाकारामध्ये 32 येते. आणि 32 चा वर्ग किती येतोय? 32 बरोबर वर्गमुळामध्ये 1024, म्हणजे 32 चा वर्ग 1024 येतोय. कोणत्या तरी संख्येचा वर्ग, x म्हणजे काय? कोणत्या तरी संख्येचा वर्ग 1024 येतोय, म्हणजे ती संख्या कोणती आहे? 32 आहे. म्हणजे x च्या जागी तुम्हाला 4 ठेवावं लागणार आहे. x च्या जागी 4 ठेवावं लागणार आहे तुम्हाला. समजलं का? नाही समजलं? अजून एकदा बघा. समजलं नाही ना कुणाला? नाही. आता वर्गमुळामध्ये जी संख्या असते त्या संख्येचा आपण वर्ग काढायचा. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? वर्ग काढायचा नाही, वर्गमूळ काढायचं. 1024 कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, बरोबर? तर 32 चा वर्ग आहे. 32 चा वर्ग आहे, लगेच आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. म्हणजे 2x वर्ग बरोबर वर्गमुळातून 1024 काढलं तर बरोबर 32 राहिलं. मग 2 जर तुम्ही 2x, दोन्हीच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे, हे 2 उचलून काय करणार तुम्ही? 2x वर्ग बरोबर 32 च्या गुणाकारातलं 2 उचलून भागाकारामध्ये ठेवलं. बे 1 बे 16 32, तर 16
एक्सचा वर्ग आहे 16 म्हणजे एक्स बरोबर काय येईल? एक्स बरोबर 4 म्हणजे एक्सचा वर्ग किती? 16. एक्स म्हणजे 4. डायरेक्ट तुम्हाला वर्गमूळ काढता आलं पाहिजे. वर्गमूळ काढलं की समजून जातंय. वर्गमूळ काढता आलं पाहिजे. लिहून घ्या पुन्हा एकदा. तुम्हाला डायरेक्ट याचं वर्गमूळ काढायला आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं 2x वर्ग बरोबर ती संख्या ठेवू शकताय. वर्गमूळ आहे 32. गुणाकारातलं 2 इकडं भागाकारामध्ये गेलं. बे एक बे, बे एक बे, बे इथं 1 उरला, बेसक्क 12 म्हणजे x वर्ग बरोबर 16 उरले. x वर्ग बरोबर 16 उरले म्हणजे x बरोबर 4 असेल. आता समजलं असेल बघा. आता समजलं? हो. कसं काढलं ते? हो. चला पुढचं गणित घ्या. हे लिहून घेताय ना तुम्ही सगळेजण? हो. सार्थक धनवलेचं उत्तर बरोबर आहे. सुवर्णाचं उत्तर बरोबर आहे. प्रणालीचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. अर्चनाचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. आणि धनवलेनं सगळ्यात आधी उत्तर काढले. चला तर प्रश्न असा आहे 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून. वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे काय रे? तर वर्गमुळ म्हणजे 1296चं वर्गमूळ काढायचं आधी आणि त्याच्या वर्गमुळातून काय वजा करायचं आहे तर 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. म्हणजे पुन्हा अजून 625चा वर्गमूळ काढायचं आणि त्या वर्गमुळाचं अजून वर्गमूळ काढायचं आहे आणि दोन्हीची वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी केल्यास कोणती संख्या येते असा प्रश्न विचारलाय. काय केलेलं आहे बघा इथं. ज्यांना समजलं नाही त्यांनी बघा 1296 हा कशाचा वर्ग आहे तर 36चा वर्ग आहे. आणि 36 हे कशाचा वर्ग आहे तर 636. आणि 625 कशाचा वर्ग आहे 25चा. आणि 25 कशाचा वर्ग आहे तर 5चा. आता बघा 25 आणि 5 याची वजाबाकी जर केली तर उत्तर येतं 1 आणि उत्तर 1 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे 1. समजलं सगळ्यांना? 1296चं वर्गमूळ काढला आपण 36 आहे आणि 36चं वर्गमूळ आहे 6. या 6ला कशातून 6 वजा करायचंय बघा. 6 मधून वजा करायचंय. 625चं वर्गमूळ 25 आहे आणि 25चं वर्गमूळ 5 आहे. हे 5 आपल्याला या 6 मधून वजा करायचंय. 6 मधून 5 गेले उरले 1 तर आपलं उत्तर आहे 1. पर्याय क्रमांक 2. समजलं सगळ्यांना? चला पुढचं गणित ही सोडवलंय तुम्ही. बघा प्रश्न कसा आहे 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल. याचं उत्तर कोण सांगताय? समृद्धी हेगडे. चला काय क्वेश्चन मध्ये सांगितले की 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी संपूर्ण संख्या वर्ग मिळेल असं. तर मग 1111 स्क्रीनवरती लिहून सांगितलं तरी चालेल. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. हा 1111 हा क्वेश्चन मध्ये ऍड करायचा आहे. मग आणि ऑप्शन मी घेतला पहिला
हा तर तो -22 होता आणि -22 मायनस हे सिम्बॉल आलं आणि मग क्वेश्चन सांगितलं की ऍड करायचं आहे आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेतलं की मायनसच होतं. हा -22 याचा आन्सर आलं 189 आलं. हा ही 4 अंकी समसंख्या नाहीये. ओके, समसंख्या म्हणजे आपल्याला समपूर्ण वर्गसंख्या काढायची. ओके, म्हणजे हा पर्याय येणार नाही. नाही. हा, दुसरा पर्याय क्रॉस चेक केला. हो. सेकंड ऑप्शन आहे हा -87. -87 आहे. हा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन इथे पण मायनस म्हणजे सबट्रॅक्शनच करायचे. मग याच्यातून सबट्रॅक्ट केलं की 1 0 2 4 हे आन्सर मिळतंय. हा 1 0 2 4 हा ही याचा वर्ग आहे. सॉरी, ही वर्गमूळ संख्या आहे 32 ची. हा म्हणजे ही काय आहे तर ही समपूर्ण 4 अंकी वर्गसंख्या आहे. आहे. हा आणि 32चा वर्ग येते. हा, म्हणून सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन हे करेक्ट येते. ओके, हा बरोबर आहे समृद्धीचं. व्हेरी गुड. याच्यातून जर तुम्ही प्रत्येक पर्याय क्रॉस चेक करत गेला तर तुम्ही म्हणणार पुढचे 2 पर्याय क्रॉस चेक केले नाहीत. बरोबर का? दोन्ही पर्याय हो. क्रॉस चेक केलेत पुढचे. हो. ओके, क्रॉस चेक केलं. 111 जर घेतलं तर तिथं पूर्ण वर्ग संख्या येत नाही. आणि नाही. तुम्ही इथं काय काटायला पाहिजे होतं माहिती आहे का समृद्धी? तुम्हाला हे हा. माहित पाहिजे की समसंख्या अधिक समसंख्या काय उत्तर येते. ते समसंख्या म्हणजे तुम्हाला समसंख्यांची बेरीज. आता 4 आणि हे 6 समसंख्यांची बेरीज सम येते बघा. कोणतीही समसंख्या घ्या, कोणतीही समसंख्या घ्या आणि त्याच्यामध्ये समसंख्या ऍड करा. आता जर इथं आपण घेतलं 12 आणि घेतलं 22 तर याचं उत्तर काय येतंय? किती येतंय? 34. हे पण काय आहे? समच आहे. म्हणजे कोणत्याही समसंख्यांची जर बेरीज केली तर उत्तर सम येते. म्हणजे 1111 ही काय आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज केल्यास समसंख्या उत्तर येते हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर विषम संख्या जर घेतल्या त्याची बेरीज काय येते हे पण माहित पाहिजे. जर 5 अधिक 3 घेतलं विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. नियम लक्षात ठेवा. समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. कोणतीही घ्या. 11 + 13 घ्या, उत्तर येते 24. तर कोणतीही विषम संख्या जरी घेतली तर उत्तर ही समसंख्या येते. कारण या नियमावरून 2 पर्याय कटतात बघा. कसे कटतात ते सांगण्यासाठी आधी मी तुम्हाला बेरीज करून दाखवते. सम घेतले, विषम घेतले. आता आपण पर्याय क्रॉस करायचा राहिलाय. एक समसंख्या आणि एक विषम संख्या. बघा 2 अधिक 3 एक समसंख्या घेतली, एक विषम संख्या घेतली इज इक्वल टू विषम संख्या येते. 2 अधिक 3 बरोबर 5 येते. 5 ही काय आहे? विषम संख्या आहे.
म्हणजे एक सम संख्या, एक सम व दुसरी विषम संख्या घेऊन बेरीज केली तर त्याचं उत्तर विषम संख्या येते. त्याचं उत्तर विषम संख्या येते. कोणतीही घ्या, अजून एक संख्या घ्या आणि क्रॉस चेक करा विषम संख्या येते का. अजून एक घ्या, 7 अधिक 11 घ्या. सॉरी, दोन्ही विषम झाल्या. एक सम एक विषम घ्यायचे. 8 घ्या. 8 अधिक 11 बरोबर 19. 19 ही कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. म्हणजे कोणतीही एक सम आणि एक विषम संख्या घेतली तर बेरीज त्याची काय येते तर विषम संख्या येते. या नियमाला धरून आपल्या इथं 2 पर्याय कटत होते बघा. ज्यादा क्रॉस चेक करायची गरज नव्हती. 1111 ही विषम संख्या आहे. त्याच्यामध्ये जर सम संख्या ॲड केली तर काय उत्तर येत आहे. विषम मध्ये सम संख्या जर ॲड केली, काय सांगितलंय आता, एक सम आणि एक विषम असेल तर विषम येते. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलंय, सम संख्या काढायला सांगितलंय, म्हणजे हा पर्याय इथंच काढला. बरोबर. जर विषम मध्ये विषम संख्या जर ऍड केली तर सम संख्या येते. हा एक पर्याय क्रॉस चेक साठी राहिला आणि हा एक विषम संख्या असल्यामुळं क्रॉस चेक करण्यासाठी राहिला. पण 22 आणि 150, 150 आणि 22 जागेवर 2 पर्याय काटायला पाहिजे, कारण विषम विषमची बेरीज काय येते, सम आणि विषमची बेरीज विषम येते. तुम्हाला विषम आणि विषमच संख्येची बेरीज केली तर सम संख्या येते. म्हणून 2च पर्याय क्रॉस चेक करायला ठेवायला पाहिजे. म्हणजे इथं पर्याय राहतोय, जर तुम्ही 1111 मध्ये जर 111 मायनस केलं, प्लस मायनसचं काय होतंय तर मायनस करावं लागतंय, तर उत्तर इथं पूर्ण वर्ग संख्या येत नाही. आणि जर तुम्ही 87 वजा केलं तर तुम्हाला उत्तर हे पूर्ण वर्ग संख्या मिळते. समृद्धीने याचं उत्तर स्पष्टीकरणासहित सांगितलेलं आहे. सर्वांना समजलं असेल. समजलं सगळ्यांना. हो. एक गणित सोडवत असताना फक्त डायरेक्ट उत्तर काढत जायचं नाही, कारण या पद्धतीचं दुसरंही संख्या बदलून गणित येऊ शकतं, किंवा या पर्यायाला धरून उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि पर्याय कसं कटवायचं, जादा वेळ न लावता तुम्हाला लवकर उत्तर काढायला आलं पाहिजे, हे पण पाहिलं पाहिजे. बरोबर. चला पुढचं गणित घ्या. प्रश्न 6 नंबरचा बघा काय आहे. वर्गमुळामध्ये 136, वर्गमुळामध्ये 136 छेदामध्ये आहे वर्गमुळामध्ये 1.36. तुम्हाला माहिती आहे वर्गमुळामध्ये चिन्ह, वर्गमुळाचं चिन्ह आलं आणि त्यामध्ये जर संख्या लिहिली की त्याचं वर्गमूळ काढावं लागतं. बरोबर. पण इथं वर्गमूळ निघतंय का, निघत नाही. तर तुम्ही हे सोडवायचंय कसं बघा. या पद्धतीनं जर प्रश्न आले, अपूर्णांकामध्ये जर संख्या दिल्या तर तुम्हाला काटाकाटी येते. तसाच इथं भाग घालवायचा आहे, दोन्हीला टाकायचंय. दोन्ही संख्येला वर्गमुळाचं चिन्ह आहे, आपण एकामध्ये लिहू शकतो असं 136 भागिले, म्हणजे छेदामध्ये 136. आपल्याला पॉइंट घालवायचं आहे बघा, इथलं दशांश चिन्ह घालवायचं आहे. दोन संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आहे, म्हणून इथं बघा 1 वरती 2, 1 नंतर दशांश चिन्ह आणि त्याच्यानंतर 2 संख्या आहेत, म्हणून आपण दशांश चिन्हासाठी आपण 2 शून्य घेऊया 1 वरती. म्हणजे इथं असं लिहिलं, वर्गमुळामध्ये टोटल याला वर्गमूळ चिन्ह आहे,
वर्गमुळामध्ये 136 भागिले 100. याला जर आपण सरळ रूप द्यायला गेलं तर 136 गुणुले हे 100 वरती जाईल अंशामध्ये. भागाकारातली गुणाकारामध्ये ज्यावेळेस नेतो आपण गुणाकार व्यस्त, त्यावेळेस अंशाचा छेद छेदाचा अंश होतो. 100 छेदामध्ये 136 येईल. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ही पायरी कशी घेतली आहे बघा. 136 वर्गमुळामध्ये टोटल सगळी संख्या आहे आणि 136 छेद 1.36 होतं आणि आपल्याला पॉइंट घालवायचा होता. दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण घेतलेला आहे 100 आणि ही टोटल संख्या आपल्याला काय करायची, गुणाकार व्यस्त मध्ये न्यायची होती. म्हणून 136 गुणुले 100 आणि छेदामध्ये 136 घेतलेलं आहे. कारण गुणाकार व्यस्तामध्ये नेताना छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करावा लागतो. 136 ला 136 गेला, उरले फक्त 100. तर वर्गमुळामध्ये हे 100 उरलेले आहेत. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये हे 100 उरलेले आहेत. याचा अर्थ काय तर 10चा वर्ग. वर्गमुळामध्ये 100 याचा अर्थ होतोय 10चा वर्ग. आता मला सांगा, समजलं का हे गणित? हे गणित समजलं का? श्रावणी समजलं का? श्रेयस समजलं का? मयुरी समजलं नसेल तर विचारा, पुन्हा एकदा सांगते. पुन्हा हे गणित सांगते बघा मी. समजून घ्या व्यवस्थित. चला, दशांश चिन्ह काढायचंय आपल्याला. आवाज बंद करा तिकडून. दोन्ही संख्येला वर्गमूळ चिन्ह आहे म्हणून आपण मोठं वर्गमूळ चिन्ह घेऊन जरी एकत्र लिहिलं तरी चालेल. 136 भागिले 1.36 आहे. तर आपल्याला हे दशांश चिन्ह घालवायचंय. दशांश चिन्ह, अरे कुणाचं चालू आहे? माईक चालू आहे बघा. चला, हे दशांश चिन्ह घालवायचंय. दशांश चिन्ह घालवण्यासाठी काय करायचंय आपल्याला, जर इथं 1.3 असतं फक्त तर आपण छेदामध्ये 10 घेतलं असतं, का तर पॉइंट नंतर एक संख्या येते. पण इथं 2 संख्या आहेत, पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, म्हणून आपण 2 शून्य घेऊन 100 घेणार आहे. 136 भागिले 136 आणि छेदामध्ये 100 घेतलं. बरोबर, छेदामध्ये 100 घेतलं आणि याचा गुणाकार व्यस्त करायचा. या संख्येचा गुणाकार व्यस्त केल्यानंतर काय येईल, 136 गुणुले अंशाचा छेद आणि छेदाचा अंश. 136 खाली येईल आणि 100 वरती जाईल. 100 भागिले 136. तर इथं काय, 136 ला 136 कट होईल आणि वर्गमुळामध्ये फक्त काय उरलेलं आहे, 100 उरलेलं आहे. वर्गमुळामध्ये 100 याचाच अर्थ होतो 10चा वर्ग. आणि या गणितामध्ये पर्याय क्रमांक कितीला आहे, 10चा पहिला. वर्ग संख्येमध्ये पर्याय दिलेला नाही, तर वर्गमूळ काढून दिलेला आहे. वर्गमूळ काढून इथं पर्याय दिलेला आहे. वर्गमुळामध्ये 100 आहे, वर्गमुळामध्ये 100 आहे म्हणजे 10चा
वर्ग म्हणजे 10 उत्तर येते त्याचा. 10चा वर्ग 100 येतोय म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर 10 आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढं घ्या. हो पुढचं गणित सोडवून बघूया. हो मी लिहित असताना स्क्रीनवरती लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. घेताय ना लिहून? हो पुढचं घ्या. वर्गमूळ काढला तुम्ही जे काल गुणधर्म दिलते ना हा त्याच्यावरून गेस केलं. म्हणजे वर्गसंख्या कशी ओळखायची याचं गुणधर्म तुम्हाला लिहून दिलं होतं. त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. म्हणजे थोडक्यात तू 8 नंबरचा प्रश्न आहे, पुढील पैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती आणि 4 पर्याय मधलं पर्याय क्रमांक 4 उत्तर सांगितलंय. तर अंदाज कसा लावला, गुणधर्माचा उपयोग तुला इथं कसा झाला सांग बरं. समृद्धी, गुणधर्माचा उपयोग कसा केला सांग. मॅडम थांबा. संख्येचे एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 व 9 हे अंक असतात. ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असते. हा तर ओळखलं कसं? एकक स्थानावरून ओळखलं, बरोबर. संख्येच्या एकक स्थानावरून ओळखलं आणि पर्याय क्रमांक किती आलेला आहे? 4. तरी पण इथं 0 आणि 5 आहेच की. झिरो आणि 5 आहे. लगेच ओळखायचं. 36 साई 36, मग एक तर 60 नसेल तर 600 क्रॉस चेक करायचा. ही वर्गसंख्या येत नाही. वर्गसंख्या येत नाही. आणि 5 आहे परंतु पुढं दशक स्थान 25चं पाहिजे होतं म्हणजे वर्गसंख्या आली असती. इथं दशक स्थानी 0 आहे म्हणून इथं वर्गसंख्या बसत नाही आणि हे तर काय बसत नाही गुणधर्मामध्ये. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4. सगळ्यांनी गुणधर्म अभ्यास करा, लगेच उत्तर काढता येतंय म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. चला पुढचं सांगा. त्रेसष्ट कंसामध्ये 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x. तर x बरोबर किती? तुम्हाला 63चा वर्ग काढायचा आहे, त्याच्यामध्ये 84चा वर्ग काढून मिक्स करायचा आहे आणि त्या दोन्हीचे बेरीज म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग येतोय बघा. पटापट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. मॅडम पहिलं उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 1. अमृताचं 1 नंबरचं उत्तर आहे, बरोबर का? नाही अमृता नाही मॅडम, स्वीटी. स्वीटी 1 पर्याय आलाय, पण मला वाटत नाही उत्तर बरोबर असावं. बघा काढा पटापट. मॅडम 21. नाही, उत्तर काढा पटापट. चला पुढचा पर्याय क्रॉस चेक करा. येतोय का? याचं उत्तर काढलं. 63चा वर्ग किती आला?
तुम्ही डायरेक्ट पर्यायावरून उत्तर टाकू नका. तुम्ही आधी 63 गुणुले 63 करा. 63 गुणुले 63 आणि त्याच्यामध्ये 84 गुणुले 84 ची बेरीज मिक्स करा, बेरीज करा त्याची वर्ग काढून. आणि मग ती येणारी बेरीज कशाचा वर्ग येते बघा. बघा काय करायचंय 9व्या प्रश्नाला. सगळंच पर्याय चेक करत बसायचं नाही. तुम्हाला 63 गुणुले 63 करताय तुम्ही, बरोबर का. पूर्ण गणित 63 गुणुले 63 करत बसायचं नाही. 3 गुणुले 3 एकक स्थान काय येईल, 9 येईल, बरोबर का. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचंय, 84चा. मग 84चं तुम्ही घेऊ शकता. 84 गुणुले 84 एकक स्थानचं घ्या. 4 गुणुले 4 4 गुणुले 4 चौक 16 आलं, बरोबर. तर एकक स्थानी येणार आहे 6. 9 आणि 6 किती आलं, 15 आलं. म्हणजे जी बेरीज येणार आहे 63चा वर्ग आणि 84चा वर्ग काढल्यानंतर त्या दोन्हीची बेरीज केल्यानंतर एकक स्थानी 5 येणार आहे बघा. एकक स्थानी 5 येणार आहे. मॅडम आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. एवढा क्ल्यू दिला तर उत्तर एका सेकंदात दिलं तुम्ही. कारण इथं 7 7 49 9 येते. 1 गुणुले 1 येतंय आणि 7 7 49 तर 5. 105चाच काय येणार आहे तर एकक स्थान 5 येणार आहे. 5 5 25. एकक स्थान काय येणार आहे, 5 5 25. म्हणजे असं सेकंदामध्ये उत्तर काढायला शिका. सेकंदामध्ये उत्तर काढायला शिका. पूर्ण संख्येचा गुणाकार काढत बसावं लागत नाही. चला हे समजलं सगळ्यांना. शॉर्टकट मध्ये उत्तर कसं काढायचं समजलं. चला आवाज तुमचा जरा तुटत येतोय. उत्तर नंबर किती आले तुमचं, पर्याय क्रमांक सेकंड. प्रश्न कसा आहे बघा. जर वर्गमुळामध्ये 81 अधिक वर्गमुळामध्ये 16 बरोबर a, तर a वर्ग बरोबर किती. कसं काढलं उत्तर सांग. 81 9चा वर्ग 81 आहे. एक जण सांग. अरे एक जण सांगा. समृद्धी, अमृता सांग. अमृता सांग. 81चा वर्ग 9 अधिक 16चा वर्ग 4 बरोबर 13चा वर्गमूळ 119. संपलं.